महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. या ढोंगावरती मी लाथ मारलेली. मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं. मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही. हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडनं अपप्रचार. नाशिकच्या शिबिरातनं उद्धव ठाकरेंचा घणाघात. संघ सरसंघचालक करून दाखवावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा. नाशिकमधल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बाळासाहेबांचा AI आवाज. महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात. भाजपवर घणाघात. EVM हॅक करून निकाल बदलले जाऊ शकतात. अमेरिकेच्या तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. सध्या देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत तर मी आणि अजितदादा को पायलट. सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यांवरती बोलताना एकनाथ शिंदेंचं विधान. आमचं फक्त डबल इंजिनच नाही तर डबल बूस्टर सरकार. महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणखी वेगानं पुढे जाणार. मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंमधल्या वादावर पडदा. आमच्यात कोणताच वाद नाही, दोनही नेत्यांकडनं स्पष्ट. कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही, तामिळनाडूत जाऊन जबाब नोंदवा. युक्तिवादादरम्यान कोर्टाच्या सूचना, निकाल राखून ठेवला. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातल्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. दर्ग्याजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर काही जणांकडनं केली गेली होती दगडफेक. नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं आढावा. जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फोनवरनं विचारपूस. सध्या शहरातली परिस्थिती नियंत्रणात. गिरीश महाजनांची माहिती. राज्यातल्या पोलीस भरती संदर्भात मोठी बातमी. 2024 आणि 25 या वर्षाच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा. उद्या मुंबईत पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी बैठक. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरात MPSC उमेदवारांचं आंदोलन. मुख्य परीक्षा 45 दिवस उशिरानं घेण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी.